येस, कंटिन्यू करायचं का हो? येस, सिरियल नंबर 25 इम्पॉर्टंट आहे, प्लीज कॉन्सन्ट्रेट. आपण जस्ट मिनिंग बघितलेलं आहे त्याचं. पेड सॅलरी टू मिस्टर रोहित 12,000. एक मी इम्पॉर्टंट सेंटेन्स तुम्हाला सांगणार आहे. ओके, फार इम्पॉर्टंट आहे, प्लीज कॉन्सन्ट्रेट. नॉमिनल अकाउंटच्या केसमध्ये म्हणजे काय काय नॉमिनल अकाउंट म्हणजे एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स. नॉमिनल अकाउंट मध्ये घेतो आपण हे सगळं. नॉमिनल अकाउंटच्या केसमध्ये कोणाला पेमेंट केलो किंवा कोणाकडून आपल्याला पैसे मिळाले, रिसीट कोणाकडून आहे, जर इन्कम असेल तर हे कोण दिलेलं आहे किंवा कोण पेमेंट केलेलं आहे, कोणाला पेमेंट केलेलं आहे हे इम्पॉर्टंट नाहीये. समजा मी पेमेंट केलो धोनीला, ते इम्पॉर्टंट नाहीये. सॅलरीचं पेमेंट समजा धोनीला केलो, इम्पॉर्टंट नाहीये धोनी, हे धोनी इम्पॉर्टंट नाहीये. समजा विराटला मी पेमेंट केलो, विराट इम्पॉर्टंट नाहीये, कारण सॅलरी इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, सॅलरी म्हणून दिलेलं आहे, कारण हे नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटच्या केसमध्ये कोणाला पेमेंट केलो ह्याचं नाव इम्पॉर्टंट नाहीये. समजताय का मला काय म्हणायचंय? सॅलरी म्हणून तुम्ही पेमेंट करता, करेक्ट आहे, बट कोणाला पेमेंट केलं ते इम्पॉर्टंट नाहीये. फॉर नॉमिनल अकाउंट फक्त सॅलरीचं बोलत नाही मी, नॉमिनल अकाउंट मध्ये जे पण येत आहे त्याच्यासाठी. आता समजा कमिशन मिळालेलं आहे, कमिशन रिसिव्ड हे इन्कम आहे. कमिशन रिसिव्ड फ्रॉम सचिन, हे सचिन इथे इम्पॉर्टंट नाहीये. इम्पॉर्टंट काय, कमिशन मिळालेलं आहे, कॅश मिळालेलं आहे आणि कमिशन म्हणून मिळालेलं आहे, हे इम्पॉर्टंट आहे. कमिशन हे नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटच्या केसमध्ये कोणाकडून पैसे मिळाले हे इम्पॉर्टंट नाही, इम्पॉर्टंट या केसमध्ये. मला काय सांगायचंय, कळतंय का बघा? नॉमिनल अकाउंटच्या केसमध्ये कोणाला पेमेंट करतो आपण किंवा कोणाकडून पैसे आपल्याला मिळत आहेत रिसीट, ते इम्पॉर्टंट नाहीये, ते नॉमिनल अकाउंट इम्पॉर्टंट आहे. आय होप यू आर गेटिंग मी. इन दिस केस, ऐका ना, इन दिस केस सॅलरी इज पेड टू रोहित, सॅलरी इज पेड टू रोहित, पेड सॅलरी टू मिस्टर रोहित 12,000. इम्पॉर्टंट काय, सॅलरीचं पेमेंट झालेलं आहे हे इम्पॉर्टंट आहे. रोहितला पेमेंट केला हे इम्पॉर्टंट नाही. मी का सांगतो तुम्हाला, एक्सप्लेन करतो मी ह्याचं लॉजिक काय आहे. मला सांगा, मुकेश अंबानी यांचा बिझनेस माहित आहे तुम्हाला? रिलायन्स कंपनी तुम्हाला माहित आहे का? रिलायन्स कंपनी तुम्हाला माहित आहे का हो? रिलायन्स कंपनीमध्ये एम्प्लॉईज किती असतील तुम्ही गेस करू शकता का? फार मोठी कंपनी. रिलायन्स कंपनीच्या अंडर ऑलमोस्ट थाउजंड्स ऑफ एम्प्लॉईज आहेत. म्हणजे एक गेस घेतोय मी, 20,000 एम्प्लॉईज असतील, एवढे तर मिनिमम असणार ना. 20,000 एम्प्लॉईज तर रिलायन्सच्या अंडर काम करत असणार ऑल ओव्हर इंडिया. ऑल ओव्हर इंडिया रिलायन्सच्या अंडर, रिलायन्स कंपनीमध्ये एम्प्लॉईज किती असणार? मिनिमम मी 20,000 म्हणतोय. करेक्ट फिगर काय मी सांगू शकत नाही, मला माहित नाहीये. बट टाटा, रिलायन्स, इन्फोसिस हे मोठे कंपनीज आहेत, त्यांचे एम्प्लॉईज ऑल ओव्हर इंडिया भरपूर आहेत. समजा 20,000 एम्प्लॉईज आहेत. किती? 20,000 एम्प्लॉईज. मग एम्प्लॉईजला आपण काय देतो? सॅलरी देतो, करेक्ट आहे का? एम्प्लॉईजला आपण सॅलरी देतो. मग तुम्हाला काय वाटतंय, सॅलरी मी 20,000 एम्प्लॉईजला देताना ते 20,000 एम्प्लॉईजचं नाव बघत बसू का हो? 20,000 एम्प्लॉईचं मी लिस्ट बघून त्याचं एंट्री करणार का? आता हे रोहित आहे, राहुल आहे, सचिन आहे, शिखर आहे, हर्ष आहे,
गोपाल आहेत, भाग्यश्री आहेत, असं मी बघणार का? वैष्णवी आहेत, आकांक्षा आहेत, असं 20,000 लोकांचं लिस्ट बघून डेबिट त्यांना ठरवणार का? किती अवघड जाईल विचार करा तुम्ही. नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे हे टास्क. म्हणून आपण काय करतो, नॉमिनल अकाउंटच्या केसमध्ये ना सॅलरी पेमेंट केलं हे इम्पॉर्टंट आहे. आता मंथ, आता समजा मंथ स्टार्टिंगला आपण थर्ड डेट जी असते तेव्हा पेमेंट करतात रिलायन्स. 3rd ऑफ एव्हरी मंथ. ऑगस्ट सॅलरी सप्टेंबर 3rd ला, सप्टेंबरचं ऑक्टोबर 3rd ला. मग तेव्हा ते काय करतात, सॅलरीला डेबिट करतात. सगळ्या 20,000 एम्प्लॉईचं सॅलरी एकदाच डेबिट, सॅलरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. चेकनी दिलं तर किंवा ट्रान्सफर केलं तर, म्हणजे बँक अकाउंटला क्रेडिट किंवा कॅश अकाउंटला क्रेडिट, कॅश दिलं तर. म्हणून नॉमिनल अकाउंटच्या केसमध्ये कोण पेमेंट केलं हे 20,000 एम्प्लॉईज इम्पॉर्टंट नाहीयेत. आता विचार करा, हे 20,000 एम्प्लॉईज मध्ये पण किती चेंज होणार हो? काही जण ऍड होणार या मंथ मध्ये, काही जण सोडून जाणार कंपनी. किती प्रॉब्लेम येते. मग त्यांचं अकाउंट मी इंडिव्हिज्युअली मेंटेन करणार आहे का? नाही. मी काय म्हणणार, सॅलरी अकाउंट, दॅट्स इट. नॉमिनल अकाउंटच्या केसमध्ये कोणाला पेमेंट केलो किंवा कोणाकडून पैसे मिळाले हे इम्पॉर्टंट नाही. कळालं का हो? पण ते त्यांचं अकाउंट मेंटेन करायचं, ते कॅल्क्युलेशन, तर किती सॅलरी दिलो कसं कळणार, ते नंतरचं कॅल्क्युलेशन आहे. ते रेकॉर्ड किपिंग वेगळं आहे. मी त्याच्यामध्ये जात नाहीये. आपल्याला काय करायचंय, एंट्री करायचंय. एक नंतर कळणार आहे तुम्हाला एंट्री काय असते वगैरे. त्यासाठी काय करायचं असतं, नॉमिनल अकाउंटच्या केसमध्ये कोणाला पेमेंट केलो हे इम्पॉर्टंट नाहीये. आय होप तुम्हाला समजलेलं आहे. आता बघा किती इझी आहे, तुम्हाला कळून जाईल. तुम्ही पेड केलात, सॅलरी पे केलात म्हणजे काय केला, तो 12,000 दिलात म्हणजे काय दिलात, मला सगळ्यांनी सांगायचंय. 12,000 दिलात म्हणजे काय दिलात तुम्ही, मला सगळ्यांनी सांगायचंय. सर कॅश दिलो, सर कॅश दिलो. मग फर्स्ट अकाउंट काय येणार, कॅश. हे कॅश कशासाठी दिलात, सॅलरी म्हणून दिलात. सेकंड अकाउंट इज सॅलरी अकाउंट. इतर रोहित इम्पॉर्टंट नाहीत, एवढंच मला सांगायचं होतं. हे फार इम्पॉर्टंट पण आहे. इतर रोहित इम्पॉर्टंट नाहीयेत. नॉमिनल अकाउंटच्या केसमध्ये, आता सॅलरी हे नॉमिनल अकाउंट आहे, याच्या केसमध्ये तुम्ही कोणाला पेमेंट केलात हे इम्पॉर्टंट नाही. इम्पॉर्टंट काय, हे कॅश पेमेंट केलं आणि सॅलरी म्हणून पेमेंट केलं हे इम्पॉर्टंट आहे. ओके, सो बघा तुम्ही आन्सर सेमच राहणार आहे. वरचा आणि वरचं 24th आणि 25th कसं बघा. कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट, सॅलरी अकाउंट इज, तुम्ही सांगितलेलं आहे वर, नॉमिनल अकाउंट. प्लीज चेक इट आउट. बघा, रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. जे येत आहे त्याला डेबिट, जे जात आहे त्याला क्रेडिट. पेमेंट केलात तुम्ही 12,000चं पेमेंट केलात, कॅश गोज आउट, सो क्रेडिट व्हॉट गोज आउट, कॅश अकाउंटला क्रेडिट. कॅश अकाउंटला. Second account is salary account, which is nominal account. For debit or credit, you must know rule of nominal account. Debit all expenses and losses, credit all incomes and gains. सॅलरी तुम्ही पेमेंट केला, तुम्हाला मिळालेलं नाही, तुम्ही पेमेंट केला, तुमच्यासाठी एक्सपेन्स आहे, खर्च आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, सो सॅलरी अकाउंटला डेबिट. बघा तुम्ही आन्सर पूर्ण सेम आहे 24th आणि 25th, बट क्वेश्चन किंवा ट्रान्झॅक्शन हे डिफरंट आहे. कॅन यू सी इट, प्लीज ऑब्झर्व इट. असं लर्न करायचं नाही आपण, हे आन्सर सेम आहे वगैरे. तुम्हाला आठवण काय ठेवायचंय, नॉमिनल अकाउंटच्या केसमध्ये कोणाला पेमेंट केलो हे इम्पॉर्टंट नाही. प्लीज राईट डाऊन, प्लीज राईट डाऊन. आता लिहायचंय तुम्ही. आता असं कोण आहे का, सर हे 50% पण कळालं नाही सर मला. 50% और मोर असेल तर इनफ आहे, मला काही प्रॉब्लेम नाहीये. बट त्याच्या कमी असेल तर मला सांगायचंय, सर काहीच कळालं नाही सर, पूर्ण बाउन्सर गेलाय सर, कम्प्लीट बाउन्सर. किंवा कळालं असेल तर प्लीज येस म्हणून म्हणा. आधी लिहा तुम्ही, प्लीज राईट डाऊन फर्स्ट.
येस, व्हेरी गुड. ज्यांचं झालंय त्यांनी प्लीज राईट सिरियल नंबर 26 और ट्रान्झॅक्शन नंबर 26. फार इंटरेस्टिंग आहे तो. काही रिपीट झालेले आहेत मला माहिती, बट ते रिपीट घ्यावं लागतात. काही ट्रान्झॅक्शन मी रिपीटेडली घेतलेले असतील तर ते इम्पॉर्टंट आहे, प्लीज समजून घ्या तुम्ही. ते फार त्याचं रिलेव्हन्स आहे पुढं. जर न्यू असतील तर ते इंटरेस्टिंग असणारच आहे, कारण तुमच्यासाठी सगळंच न्यू आहे. प्लीज राईट डाऊन ट्रान्झॅक्शन नंबर 26 आफ्टर कम्प्लिटिंग आन्सर ऑफ 25th. यस, सब लोग मुझे बताइए अकाउंट्स कैसे लग रहा है सर? अच्छा सब्जेक्ट है, बोरिंग सब्जेक्ट है सर, प्रैक्टिकल है, अच्छा लग रहा है, बेटर है, वर्स्ट है सर, हमें कुछ भी नहीं समझ रहा सर, या बेस्ट है? प्लीज मुझे आपका रिव्यू दीजिए अब तक का. अब तक का मुझे रिव्यू चाहिए. इंटरेस्टिंग, गुड वन, बेस्ट. ओके, अच्छा है. ओके, बेस्ट सब्जेक्ट है. बेस्ट अभी बोल नहीं सकते आप बिकॉज बाकी सब्जेक्ट आपको पता ही नहीं है. यस, इंटरेस्टिंग है. बेस्ट बेस्ट बहुत लोग बेस्ट बोल रहे हैं. एक एडवाइस देतो मी तुम्हाला, एक एडवाइस देना चाहूंगा. डू नॉट कंपेयर एनी सब्जेक्ट ऑफ कॉमर्स विथ अकाउंट्स. हाँ, बिकॉज कैसे होता है, अगर आपने अकाउंट्स को कंपेयर करना स्टार्ट किया किसी और सब्जेक्ट से तो बाकी कम इंटरेस्टिंग और कम स्कोरिंग लगेंगे, बिकॉज थेरी सब्जेक्ट है. बाकी अकाउंट ही ज्यादा अच्छा लगेगा बिकॉज एक प्रैक्टिकल भी है, स्कोरिंग भी है. सो प्लीज कंपेयर मत कीजिए बिकॉज मार्क्स सभी में लेने हैं आपको और सभी कंपलसरी सब्जेक्ट. बस कॉमर्स का इंपॉर्टेंट सब्जेक्ट है अकाउंट, बेस अकाउंट ही है. और आपको अगर आगे सीएमए, सीए और सीएस वगैरह करना रहा तो अकाउंट इंपॉर्टेंट ही है. कॉमर्स स्ट्रीम में जब तक आप रहोगे तब तक अकाउंट इंपॉर्टेंट है. प्लीज राइट डाउन 26 ट्रान्झॅक्शन नंबर 26. आय होप सगळ्यांनी लिहिलेलं आहे. हा, मी माझं तारीफ करा म्हणून सांगितलेलं नव्हतं, सब्जेक्टचं विचारलं होतं. टीचिंग तुम्हाला कळून जाईल कसं आहे. आणि हे सुरुवातीला असं कळत नाही एकदम. आता आय थिंक 8 to 10 लेक्चर झाले असतील. एवढ्यामध्ये तुम्ही डिसाईड करू नका. 11th आहे, 12th आहे, परत सीए करणार असेल तर सीए फाउंडेशन आहे. भरपूर तुम्ही माझं टीचिंग बघणार आहे. ओके, माझ्यासोबत तुम्ही पण इम्प्रूव्ह होणार आहे. कारण 11th मी स्वतः 11th येतो, 12th मी स्वतः 12th असतो, असं शिकवतो मी त्या लेवलला जाऊन. ओके, तसं केलं तर थोडं इंटरेस्टिंग वाटतंय. येस, ट्रान्झॅक्शन नंबर 26 आय होप सगळ्यांनी लिहिलेलं आहे. बट हे आपण उद्या कव्हर करणार आहे. ओके, ट्रान्झॅक्शन नंबर 26 आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करणार आहे. मी आज तुमच्यासाठी थोडंसं होमवर्क देऊ का? होमवर्क देऊ का मी तुमच्यासाठी? थोडंसं होमवर्क घ्या. होमवर्क काय सांगू का? 25th ट्रान्झॅक्शन पर्यंत आलेलो आहेत आपण. ओके, 25th ट्रान्झॅक्शन पर्यंत आपण आलेलो आहे. तुम्ही काय करायचंय, तुम्ही जेवढ्या पण ट्रान्झॅक्शनला होता, समजा मी काही ट्रान्झॅक्शन नव्हतो सर, 4 ट्रान्झॅक्शन्सला मी नव्हतो, 5 ट्रान्झॅक्शनला मी नव्हतो सर, अब्सेंट होतो, युट्यूबवर पण नाहीये सर, ते सोडून किंवा सगळे असेल तर फार बेस्ट आहे. जेवढं झालंय तेवढं रिवाइज करा. जेवढं झालंय प्लीज तेवढं रिवाइज करा. म्हणजे ट्राय करा की स्वतःला येतंय का बघा. 2 अकाउंट्स, टाइप ऑफ अकाउंट, डेबिट और क्रेडिट, जस्ट ट्राय इट. ओके, ओरली ट्राय करा. पुढे जे नवीन घेणार आहे ते मी घेणारच आहे, डू नॉट वरी, सगळं कव्हर करणार आहे. बट आतापर्यंत जे झालंय ते आतापर्यंत कव्हर करून घ्या एकदा. ओके, असं नको पुढचं पार्ट आहे मागचं सपाट, असं ऐकलेलं असेल तुम्ही, ते पुढचं पार्ट मागचं सपाट, असं नको. मी रिवाइज करून घेत असतो, बट तुम्ही पण स्वतः ट्राय करा. कारण प्रॅक्टिकल सब्जेक्ट जोपर्यंत तुम्ही स्वतः करत नाही तोपर्यंत कॉन्फिडन्स वाढत नाही तुमचं. ओके, आपण घेणारच आहे. मी टेस्ट पण घ्यायचा एक विचार करतोय ह्याच्यावर. असं ट्रान्झॅक्शनवर एक सिंपल टेस्ट घ्यायचं का आपण? तुमची इच्छा असेल तर आफ्टर फ्यू डेज आपण टेस्ट घ्यायचं का? असंच मी फक्त ट्रान्झॅक्शन देणार, तुम्ही डेबिट और क्रेडिट पर्यंत मला सांगायचं. सगळेजण येस म्हणतायत, व्हेरी गुड. फ्यू ट्रान्झॅक्शनचा आपण टेस्ट पण घेऊ एकदा. ओके, सो दिस इज इट फॉर टुडे.
तुमचे कोण फ्रेंड्स असतील तर त्यांना माझा कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा आहे जॉईनिंग साठी. त्यांना जॉईन करायचं असतील, कॉमर्स वगैरे घेत असतील आणि त्यांना जॉईन करायचं असेल तर त्यांना हे नंबर द्यायचा आहे. ओके. आणि मला वाटतं हे ऑनलाईन बॅच अजून चालू असणार आहे भरपूर वेळ, कारण लाईव्ह क्लासेसला अजून परमिशन भेटलेलं नाहीये. कोणाला असं वाटत असेल की लाईव्ह क्लास कधी चालू होणार वगैरे. ओके. आणि बुकचं पण मी अपडेट देतो तुम्हाला. बुकचं प्रिपरेशन चालूच आहे. तुम्हाला बुक मिळून जाणार आहे. ओके. सो दिस इज इट फॉर टुडे. सगळ्यांनी बाय करायचंय हो. सगळ्यांनी बाय करायचंय. उद्या शार्प 5 PM ला. येस, वी विल कंटिन्यू टुमॉरो ॲट शार्प 5 PM. बाय बाय अँड थँक यू. ज्यांनी तुमचे फ्रेंड्स येत नाहीयेत जॉईन करून पण त्यांना प्लीज कन्व्हे करा मेसेज. इम्पॉर्टंट आहेत. एव्हरी लेक्चर इज इम्पॉर्टंट. सगळे लेक्चर इम्पॉर्टंट आहेत. त्यांना रेग्युलर राहायला सांगा. येस, बाय बाय अँड थँक यू.